मेळघाट क्षेत्र हा आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे पेसा कायदा 1996 संपूर्ण मेळघाटात लागू करण्यात आला। या पेसा कायद्याअंतर्गत येथील स्थानिक आदिवासींना बरेच प्रमाणात अधिकार प्राप्त करून दिले। मात्र मेळघाटातील धारणी तालुक्यात या पेसा कायद्याचे सर्रास उल्लंघन रेत तस्कर व महसूल विभाग करत असल्याचे निदर्शनास येत आहे। पेसा कायद्याअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती बैलबंडी किंवा इतर वाहनाने आणण्याची परवानगी सर्व कागदपत्रे सादर केल्यावर महसूल प्रशासनाद्वारे दिली जाते। मात्र ही परवानगी फेटाळत गुप्तरित्या रेत तस्करांना मोठ्या प्रमाणावर रेत तस्करीकरिता अभय देण्याचे काम स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहे। प्रशासनाकडून दिले जात असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात केली जात आहे, तर दुसरीकडे गरीब आदिवासी आपल्या स्वतःचे घरकुल बांधकामाकरिता 1 ब्रास रेती सुद्धा आणू शकत नाही। जर हा गरीब पेसा कायद्याचे आधारे रेत आणताना पकडला गेला तर त्यावर दंडात्मक कार्यवाही महसूल प्रशासनाद्वारे केली जाते। आता मेळघाटात पेसा कायद्यासंबंधी रोज शासनाकडून नवनवीन नियमावली तयार केली जात आहे, मात्र एकही नियम मेळघाटात गोरगरिबांकरिता लागू केला जात नाही। एवढेच नव्हे तर अवैधरित्या दिवसाढवळ्या मोठ्या तस्करांना अभय देण्याचे काम स्थानिक प्रशासन करत असल्याची गंभीर माहिती समोर येत आहे। हे विशेष मेळघाटात पेसा कायद्याचे उल्लंघन केले जात आहे। कायद्याचे उल्लंघन करणे हा मोठा कानूनी गुन्हा असून त्वरित यामध्ये बदल संबंधी विभागाने केले नाही तर प्रशासनाविरोधात जन आंदोलन केले जाईल असे विदर्भ न्यूजशी बोलताना मन्नालाल दारशिंबे अध्यक्ष मेळघाट पारंपरिक इलाका ग्रामसभा संघटना यांनी सांगितले। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।